पत्रकार जे बाहेर वार्तांकन करण्यासाठी जातात, सर्वात मोठी अडचण येते ती म्हणजे सुरक्षिततेची. सुरक्षिततेचा अभाव हा आपल्यासाठी खूपच अडचणीचा ठरतो. त्याचे एक्सपिरियन्स, एखादा माणूस आहे तो म्हणजे पूर आला आणि बांधावर जाऊन शेतकऱ्याला भेटला आणि तिथून रिपोर्टिंग केलं, त्यात त्या पत्रकाराचा एक अनुभव झाला त्या शेतकऱ्याला भेटायचा आणि ते फर्स्ट हँड रिपोर्टिंग झाली. त्याला AI काहीही करू शकत नाही, कारण ते AIला ते काम जमत नाही. बरोबर आहे. पण एखादा माणूस आहे की जो शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी ऑफिसमध्ये बसून एक लेख लिहित असेल, पण बांधावर न जाता ऑफिसमध्ये बसूनच AI तर आता काय सगळंच सांगतं. AI काय सांगत नाही, सगळंच सांगतं. म्हणजे तर त्या माहितीवर आधारित तो लेख लिहित असेल तर त्याच्या नोकरीवर धोका येऊ शकतो, त्याची नोकरी धोक्यात येऊ शकते. पण जो रिपोर्टिंग करतो, जो फील्डवर असतो, त्याला अजिबात धोका नसणार आहे. त्याला पुढचे काही वर्ष, कारण AIची रचना जी आहे, AI चालत कुठे बांधावर जाऊ शकत नाही, AI चालत समृद्धी हायवेवर जाऊन ऍक्सिडेंटचं कव्हरेज करू शकत नाही, AI चालत जास्तीत जास्त भविष्यामध्ये कलेक्टरची मुलाखत करण्यासाठी चॅटबोट किंवा रोबोट येतील, पण त्याला अजून 25-30 वर्ष आहेत, 40-50. लाईफ इज अबाउट बॅलन्स हे वाक्यवांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. लाईफ अमेझिंग सिक्रेट्स आणि एनर्जाइज कसा साधावा हे अत्यंत महत्वाचं आहे. तिथे एकटेपणाचा जो अनुभव आहे तो ऐकणार, म्हणून एकत्र राहणं, खाली उतरून येणं, संबंध जोडणं, एक दुसऱ्याशी सहकार्य करणं. स्पर्धा असतेच, सगळ्यांना पुढे जायचंय, कोणाला नाही पुढे जायचंय. इथे भेटलेला प्रत्येक पत्रकार हाच विचार करतो की मलाच सगळ्यात मोठा पत्रकार व्हायचं. कोणाला कोणाला असं वाटतं? ज्यांचे हात नाहीयेत वर त्यांना काय वाटतं, मी त्यांच्यावर विश्वास करणार प्रत्येक वर्तमानपत्राला, प्रत्येक मीडिया हाऊसला सगळ्यात मोठं मार्केट शेअर TRP पाहिजे. आहेच की होते सगळं. पण ते सगळं करताना ना, स्पर्धा ठीक आहे, ते सगळं करताना जर आपणच पत्रकार एक दुसऱ्यांसाठी सहकार्य केलं नाही आणि हातामध्ये हात घालून असं एकत्र उभे राहिलो नाही तर कोण उभं राहणार आहे आपल्यासाठी? म्हणून खाली उतरून यायचं, इथे लोकांसोबत यायचं, इथे सहकार्य करून नाती जोडायची, मैत्री करायची. स्पर्धा ती वर्तमानपत्रांची पत्रांची, इंडिव्हिज्युअल लोकांची स्पर्धा नाहीये. तुम्ही दोघे मित्रच आहात की, तुम्ही आत्ताही मित्रच आहात की. फक्त हा इथे तू इथे किंवा ही तिथे ती तिथे म्हणून ती मैत्री गेली का? का बरं नको होती मैत्री जायला? बॅलन्स, स्ट्रेस फ्री लाईफ, हे सगळं करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लोक असले पाहिजे. कारण कित्येक गोष्टी असतात ज्या आपल्या हातामध्ये नसतात. तुमच्यापैकी किती लोक शाळेमध्ये गणितात फार चांगले होते, मॅथ्स मध्ये? किती लोक एकदम दब्बू, किती लोकांना काही फरक पडला नाही, काय फरक गणित. बापरे. एकदा ना एक टीचर एका वर्गात आली आणि मुलाला म्हणाली, एक ना जहाज डुबतंय, एक बेडूक काय ओरडते. ऑडियन्स मस्त बेडूक ओरडत आहे आणि बटाटे ना 20 रुपये किलो आहे. माझं वय किती सांगतो? एक मुलगा म्हणाला, मॅडम प्रश्न परत रिपीट करता? ती म्हणाली, एक जहाज डुबतंय, एक बेडूक ओरडत आहे आणि बटाटे 20 रुपये किलो आहे. माझं वय किती सांगतो? तो म्हणाला 32 मॅडम. ती म्हणाली, एकदम परफेक्ट, एकदम बरोबर आहे, 32च आहे. पण ते उत्तर कसं मिळालं तुला? तो म्हणाला, माझी बहीण आहे ना
ती 16 वर्षाची आणि ती हाफ मॅड आहे. बत्तीस फुल मॅडच विचारतात जहाज बेडूक आणि बटाटे याचा काही संबंध आहे का वयाचा. एक माणूस आला माझ्याकडे आणि तुम्हाला विचारतो, गुरुजी काय जास्त पॉवरफुल आहे सांगा, 15 लिटर दूध की 200 ml वोडका. अरे बावळाटा, असा प्रश्न विचारतोस गुरुजींना. तो म्हणाला, "नाही सांगा ना." मी म्हटलं 15 लिटर दूध. तो म्हणाला चुकीचं उत्तर आहे. कसं काय? म्हटलं 15 लिटर दूध तुम्ही प्यातात, तिथे जाऊन लाथ मारा, हात मारा, डोकं मारा, भिंत हलेल का? 200 ml वोडका आणि जिथे उभे आहात तिथेच उभे राहा. भिंत आपोआप हलायला लागली. काय त्याचं लॉजिक? काय त्याचं लॉजिक? म्हणून पाय आहे ना भिंतीसारखे आहे मित्रांनो, पण दुनिया बघितली. जे हातात नाही ते मनात ठेवू नका. जे हातात नाही ते मनात ठेवू नका, कारण जे हातात नाही ते मनात ठेवलं की जे हातात आहे ना तेही निसटून जातं. Thank you, sir. थांबूच नाही, कारण की हे सगळे जे आज आपल्याला एकाच व्यासपीठावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सकाळ माध्यम समूहाचे मुख्य सर, एबीपी माझाच्या कार्यकारी संपादिका या ठिकाणी सरिताजी कौशिक उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. कार्यकारी संपादिका, खरं म्हणजे टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. 0 आवर हा कार्यक्रम आपण पाहतो, विविध राजकीय मुद्द्यांचं सखोल विश्लेषण करणारी अतिशय उत्तम अशा या संपादिका आपण सगळ्या पाहिलेल्या. आणि यानंतर आता आपण ज्या विशेष सन्मानाकडे वळतोय, राज्याचे मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करायचंय. शाल, तुळशीहार आणि मानपत्र. राहू दे सर. सर एक दोन असं पाहिजे ना सर. काय स्टेज आणि समोर यातला कुठलाही भेदभाव न करता आपल्यात येऊन आपलं होऊन आपल्याला शिकवणारे, अर्थात या ठिकाणी आपण या ठिकाणी स्टँडिंग ओवेशन त्यांना द्यायला पाहिजे. हा जो सन्मान आहे हा गौर गोपालनाथजींचा सन्मान. या ठिकाणी मानपत्र, शाल आणि तुळशीहार. लाईफ इज अबाउट बॅलन्स. मगाशी शिकवले त्यांनी आपल्याला. एक्स व्हेरिएबल पत्रकारिता क्षेत्रातल्या नावाजलेल्या इनपुट एडिटर एबीपी माझा यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर नवराष्ट्राचे संपादक माननीय श्री संजयजी मलमे, गणेशजी मोरे यांनी व्यासपीठावर यावं. माननीय गणेशजी मोरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर नवशक्तीचे संपादक माननीय सावंत. यानंतर
साम टीव्हीचे इनपुट एडिटर शिवाजी शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी सर्वांना माहिती आहे आणि ती आपण प्रत्यक्षात टीव्हीवर प्रत्येक वेळी पाहिलेली आहे. माननीय शिवाजी शिंदे. यानंतर माननीय शैलेंद्र शिर्के यांनी व्यासपीठावर यायचं. आदर्श पत्रकारिता पुरस्कारानंतर आपण या ठिकाणी सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देणार आहोत. या ठिकाणी अनुप मोरे सोशल फाउंडेशनचे माननीय श्री अनुपजी मोरे. टाळ्यांच्या गजरात आपण अनुपजींचं स्वागत करायचं आहे. यानंतर राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री शेखरजी मुंदडा यांनी स्वागत करायचं आहे. यानंतर निलया एज्युकेशन पुणे येथील माननीय श्री निलय मेहता यांनी व्यासपीठावर यायचं, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत. सर्व मान्यवरांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हावं आणि महाराष्ट्राचा जो शेतकरी आहे, कारण पत्रकार सुद्धा ग्रामीण भागात साहेब आमचे बरेचसे पत्रकार आलेले आहेत आणि जो जे निर्णय आणि त्याची अंमलबजावणी, तर साहेब तुम्ही जे धाडसी निर्णय घेतलेले आहेत तर त्याचा कौतुक सोहळा म्हणून आम्ही आज उपक्रम घेतलेला आहे. तर मला वाटतं की टाळ्यांच्या गजरामध्ये आज बावनकुळे साहेबांचं आपण स्वागत करूया. आम्ही वेळ मागितली की साहेब तुम्हाला भेटायचं किती वाजता येऊ, ते म्हणले 11 वाजता या. मी म्हटलं ठीक आहे. रात्रीचे 11 मला काय म्हटलं रात्रीचे 11. बरं मी 11 वाजता जाऊन बसलो तर साहेबांची मिटिंग सुरू होती. अनुपजी आहे तिथं, ते माझ्या समोर त्या दिवशी होते आणि मी 11:30 वाजता, म्हणजे खरं तर पत्रकारांनी जागा राहिलं पाहिजे 12-1 वाजेपर्यंत, पण साहेब वर्षावरती मिटिंग करून 12 वाजता आले आणि मला थोडीशी साहेब झोप लागलेली होती. तर तुम्ही आल्या ज्या पद्धतीने साहेबांनी, बरं विषय कुठला तर महसूलचा, म्हणजे पॅशनेटली काम करणारा एखादा मंत्री कशा पद्धतीनं काम करतो याचं खरोखर दर्शन साहेब मला त्या दिवशी झालेलं होतं. तर खूप मनापासून अभिनंदन की आम्ही आज तुमचा विशेष सन्मान या ठिकाणी करत आहोत. साहेबांविषयी सांगण्यासारखं खूप आहे. दुसरे आपले जे सत्कार मूर्ती आहेत त्यांची वेगळी ओळख करून द्यायची मला वाटतं. किरण सर, एकच नार्वेकर राहुलजी नार्वेकर साहेब आलेले आहेत, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तर अक्षरशः हसून ज्यांनी आपल्याला आता मार्गदर्शन केलं, पण हसत कान कसे ओढतात, तर याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वामीजी गौर गोपालजी जी आहेत. त्यांनी मला सांगितलं, मी मगाशी सांगितलं माझ्याबद्दल की किरणजी येतात आणि कायम छान हे करतात वगैरे, पण तुम्ही तसेच छान आहात म्हणून तुमच्याकडे वारंवार आम्हाला या वाटतं स्वामीजी. आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण कायमच आम्हाला याच प्रसन्न म्हणजे भावनेनं आपण आमचं स्वागत करत असता. तर तुमचं सुद्धा खूप या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आणि विशेष सन्मान आपला करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. विधान सभेचे हेडमास्टर म्हणून ज्यांचा उल्लेख कायम संदीप आमचा करत असतो ते नार्वेकर साहेब आमच्यावर भरभरून प्रेम करतात आणि प्रत्येक कार्यक्रमाला याच ठिकाणी आपण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा सन्मान केलेला होता. त्यावेळेला सुद्धा मागच्या वेळी फिनिक्स हा पुरस्कार जेव्हा आदरणीय देवाभाऊंना देण्यात आला होता त्यावेळी आपले हेडमास्टर त्या ठिकाणी उपस्थित होते. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करायचं. आणि जे विरोध संदीपनी त्यांना लावलेलं आहे ते तुम्ही बघत असता की खरोखरच ते मुख्याध्यापक आहेत. आदरणीय नार्वेकर साहेब आपलं पण या ठिकाणी खूप स्वागत. आणि पत्रकार जसं मॅडमनी सांगितलं की एखादा संघटना बांधणं आणि ती तडीच नेणं खूप अवघड काम आहे, पण या संपादकांमुळं या ज्या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या पाठिंब्यामुळंच हे आम्हाला शक्य होतं. तर मला वाटतं की आपण खरोखर या तिघांसाठी टाळ्यांच्या गजरामध्ये मराठी पत्रकार संघाचं काम हे बऱ्यापैकी आपल्याला लोकांना माहितीच आहे. आम्ही वेगवेगळे उपक्रम करत असतो. बावनकुळे साहेबांचं अनेक आठवण सांगायची राहून गेली. आम्ही योगीजींना भेटायला गेलो होतो, त्यांचा एक कार्यक्रम आपण पुढे घेतला होता आणि नुकतं राम मंदिराचं उद्घाटन झालेलं होतं. तर त्यांना भेटल्यानंतर ते म्हणले किरणजी तुम्ही मंदिर बघितलं? मी म्हटलं मंदिर कुठं, जगाच्या नकाशावर कुठं आहे तेच माहित नाही मला.
आणि ते म्हणले इनको लेके जाओ मंदिर देखो. मंदिरात गेल्यानंतर जेव्हा मी राम मंदिराचं दर्शन घेतलं तेव्हा मला झालं की आपण अध्यक्ष म्हणून हे सगळं बघतो आहोत. म्हणजे आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मंदिराचं दर्शन घेतो आहोत. माझ्या या सगळ्या जे काही माझे सदस्य आहेत, माझे जे पत्रकार मित्र आहेत, त्यांना खरोखर या ठिकाणी आणलं पाहिजे असं मला सहज वाटलं. 2 दिवसानंतर मी पांडेजींना फोन केला. पांडेजी अशी इच्छा आहे. मी म्हटलं आता कुठं पांडेजी बघणार, कधी साहेब सांगणार आणि कधी राम मंदिरात आमची लोक जाणार. तिसऱ्या दिवशी फोन होता की बावनकुळे साहेबांनी सगळ्यांसाठी रेल्वेची व्यवस्था केलेली आहे, तुम्ही या. म्हटलं आता पंचायत आली, आता कुठं एवढं लांब कुणाला घेऊन जायचं. साहेब मी म्हटलं की आम्हाला जमणार नाही कारण नॉन एसी गाडी लोक तयार होणार नाही असं म्हणून मी कारण सांगून टाकलं. पुन्हा फोन आला की बावनकुळे साहेबांनी एसी गाडीची व्यवस्था केलेली आहे, तुम्हाला आता जावं लागेल. साहेब तुमच्यामुळे आमच्या सर्वांना अयोध्या राम मंदिराचं दर्शन, मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर 10व्या दिवशी मिळालेलं होतं. तर असे लोकप्रतिनिधी कसं असावं म्हणजे आपल्याला म्हणजे म्हणजे सर्वसामान्य पत्रकार किंवा लोकांना फॉलोअप घ्यायला लागतो. तर फॉलोअप घेणारा मंत्री म्हणून आपण त्यांची खऱ्या अर्थानं मराठी पत्रकार संघाला ओळख आहे. बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. साहेब आज आम्ही अधिवेशन घेतलं आणि आम्हाला काल आपल्याकडनं विचारणा करण्यात आली की अधिवेशन म्हटलं की मागण्या तुमच्या काय आहेत त्यामुळे जरा सांगा, त्याची आम्ही त्याची पूर्तता करू. तर पत्रकारांची समस्या आपल्याला माहिती आहेतच आणि आज तुमचा सत्कार आम्हाला घ्यायचा असल्यामुळं आज आम्ही कोणतीही मागणी करणार नाही आहोत. आम्ही जी मागणी करणार आहोत त्यानंतर आम्ही तुम्हाला आज खरोखर तुमच्याबद्दलचा आदरभाव आमच्या मनामध्ये आहे. पण आमच्या मनामध्ये काय आहे हे तुम्हाला मी नंतर नक्की भेटून सांगणार आहोत. त्याला मात्र त्या मागण्या तुम्ही नक्की पूर्ण कराल अशी खात्री आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करून थांबतो. धन्यवाद. संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला अमिट ठसा उमटवणारे आमचे चंदूभाऊ बावनकुळेजी, अर्थातच या सर्व आयोजनामागचे ज्यांच्या प्रेरणेने वारंवार दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो. पत्रकारांना एकत्र जमवणं किती कठीण असतं हे आपल्यालाही माहिती आहे आणि चंदूभाऊंनाही माहिती आहे. असे किरण जोशी, निलेश खरे, माझी अत्यंत जवळची मैत्रीण आणि ज्याप्रमाणे सांगितलं की प्रादेशिक वाहिन्यांमध्ये प्रथमच महिला संपादक असलेली सरिता कौशिक आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आपण सर्व लोक. इतका अमोघ आनंद ज्यांच्या भाषणातून आपण ऐकला त्यानंतर खरं तर काय बोलणार. पत्रकारांनी फार बोलू नये असंही म्हणतात, पण आजकाल पत्रकारिता ही मल्टीमीडिया झालेली आहे आणि पत्रकारांनी केवळ लिहावं आणि दिवसातनं एकदा 24 तासानंतर दिसावं हा काळ बदललेला आहे. आपण पॉडकास्ट करतो, आपण वारंवार इंस्टाग्रामवर सतत काहीतरी व्यक्त होतो. त्यामुळे आता बोलणं हा पण आपला अधिकार झालाय असं मान्य करायला हरकत नाही. महाराष्ट्राला खूप मोठी समाज प्रबोधनाची, पत्रकारितेची एक परंपरा आहे. त्या सगळ्या परंपरेचे आपण पायीक आहोत आणि विक्रमादित्याचं सिंहासन जे काय होतं की ज्या शिळेवर बसल्यावर आपोआपच एक कुठला तरी विचार आपल्या मनात नांदायला लागतो, त्या परंपरेचे आपण पायीक आहोत. काळ बदललाय. आपण सर्वजण जाणतात की खाजगीकरण, उदारीकरण आणि अर्थातच सध्याचं व्यावहारीकरण यामुळे पत्रकारितेचे आयाम पूर्णपणे बदललेले आहेत.
त्या ठिकाणी कार्यालयाकरता आणि निवासाकरता जागा पाहिजे. तुम्ही त्यांना आल्यावर सांगा की मी ती मान्य करणार आहे, ती जागा आम्ही देणार आहे. आता पुण्याला दिली, पुण्याचा आता खूप दिवसापासून 20 वर्षाचा प्रश्न होता. मी एका दिवसात निर्णय करून पुण्याच्या आपल्या पत्रकारांना त्या ठिकाणी मोठी जागा उपलब्ध करून दिली आहे. एक सुंदर त्या ठिकाणी चांगलं पत्रकाराचं भवन होत आहे. नागपूरला सुद्धा आम्ही या ठिकाणी पत्रकारांना देवेंद्र फडणवीसजींनी सूचनेनुसार त्यांना जागा दिली. एक मोठा क्लब हाऊस नागपूरला पत्रकारांचं होत आहे. पुण्यालाही चांगलं क्लब हाऊस त्या ठिकाणी होते आहे. पिंपरी चिंचवडला होईल आणि महाराष्ट्राच्या सर्व पत्रकार बंधूंना आम्ही सांगतो, राज्यात जिथे जिथे तुम्हाला आज पत्रकार भवन बांधून घ्यायचे असेल, तुम्ही सर्वांनी मागणी करा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकारांना जागा देण्याचा निर्णय आपलं सरकार निश्चितपणे करेल. एवढंच वचन या ठिकाणी देतो. माझा सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. अभिमानाची बाब आहेच. मराठी पत्रकार संघाचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो की पत्रकारांच्या कल्याणासाठी आणि समाजहितासाठी सातत्याने कार्य करत असताना त्यांनी या अधिवेशनाचे अत्यंत सुंदर आयोजन केले आहे. जेव्हा जेव्हा समाजात अन्याय झालेला आहे, जेव्हा जेव्हा या समाजात अन्यायाची वृत्ती दिसून आलेली आहे, त्यावेळेला त्या अन्यायाच्या विरोधात इकडे असणारा प्रत्येक पत्रकार हा उभा राहिलेला आहे. आणि म्हणूनच अशा कार्यक्रमाला उपस्थित राहून तुमच्या सोबत माझे विचार मांडण्याची संधी प्राप्त करणं हे माझ्यासाठी अत्यंत मोलाची अशी संधी आहे. बांधवांनो, आजच्या डिजिटलायझेशनच्या जगात आपण बघितलेलं आहे, माहिती ही पसरायला वेळ लागत नाही. माहिती ही सेकंदांमध्ये पसरते. परंतु आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती सत्य आणि विश्वासार्हतेच्या पत्रकारितेची. आणि म्हणूनच आज इकडे उपस्थित असणारा मी परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण केवळ जनतेसमोर माहिती पोहोचवली नाहीये, आपण जनतेपर्यंत अचूक आणि सत्य माहिती पोहोचवायचं काम केलेलं आहे. सुंदर असं उत्तम या विशेष पुरस्काराचं स्वरूप आपण त्या ठिकाणी पाहतोय. गोपाल सर, प्लीज कम क्लोजर. दॅट्स इट. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी मूर्ती पण आपण त्यांना देत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की थोडं पाठवा. येस, थँक्यू. थँक्यू सर. नमस्कार. श्री राहुल नावरेकर जी, स्पीकर ऑफ महाराष्ट्र स्टेट असेंबली. श्री गौर गोपाल दास, मोटिवेशनल स्पीकर. डॉक्टर प्रताप सिंह यादव, चीफ एडिटर, बुधारी पब्लिकेशन, सेक्रेटरी टू द गवर्नर. श्री विजय भाविस्कर, ग्रुप एडिटर, लोकमत मीडिया ग्रुप. श्री नीलेश खारे, ग्रुप एडिटर, सकल मीडिया ग्रुप. श्री किशन जोशी, स्टेट प्रेसिडेंट, मराठी पत्रकार संघ. डॉक्टर D.K. भोसले, चेयरमैन, SNBP ग्रुप. Members of brothers and sisters. Maybe next time I address you, I will do it in Marathi. I am trying to learn some Marathi by reading the Marathi papers. And we'll pick up, I picked up some words. A little more brushing is required. Today is the Balidan Divas of Dharti Aba Bhagwan Birsa Munda. I offer my respectful tributes to the great tribal leader, freedom fighter, and revolutionary who sacrificed his life for the rights, dignity, and empowerment of tribal communities. His life remains an enduring inspiration for all those who believe in justice, equality, and human dignity. I am indeed delighted to be with you today for this Maha